लोकनेते अजितदादा पवारसाहेब झाल्याच्या नंतर अतिशय सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते दुःखामध्ये होते आणि कार्यकर्त्यांची भावना होती की आपण त्या निमित्ताने एकत्र जमलं पाहिजे. म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक या ठिकाणी बोलवली. आपण बघितलं की दादांना त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आम्ही बैठकीची सुरुवात केली. आमचे काही निवडून आलेले नगरपालिकेतले 72 आणि महापालिकेतले 2 74 नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याच्यामध्ये स्वीकृत सदस्य, या सर्वांचा एक त्या निमित्ताने सन्मानही केला. नगरपालिकेत महापालिकेत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधली. येणाऱ्या सगळ्या निवडणुका एक संघपणाने आपण लढल्या पाहिजे ही भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढेल ही गोष्ट खरी आहे की दादा गेल्यामुळं ती पोकळी न भरून निघणारी आहे. परंतु आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये परत महाराष्ट्रातली देशातली राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली. त्यामध्ये नांदेडही मागे राहता कामा नये ही भावना व्यक्त केली. आपण बघितलं असेल की लोकनेते दादा पुणे बारामतीचा जर सोडला दौरा तर महाराष्ट्रात सगळ्यात अधिक वेळ नांदेडला, जवळपास 6-7 वेळेस दादांचा दौरा झाला. त्याच्यामुळे दादांची जवळीकता ही प्रत्येक कार्यकर्त्यांची निर्माण झाली होती आणि दुःख होणं हे स्वाभाविक आहे. झालेलं दुःख विसरून राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याच्या संदर्भाचा संकल्प आम्ही सर्वांनी केला. मला त्या प्रकरणाचा काही पूर्णपणाने माहिती नाही, अभ्यास नाही, परंतु विधानसभेमध्ये राज्याच्या प्रमुखाने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामध्ये जो असेल त्याला मी सोडणार नाही ही जेव्हा भूमिका घेतली तेव्हा आतापर्यंत आपण बघा की फडणवीस साहेबांनी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचा शब्द टाकला तेव्हा जेव्हा त्यांनी कडीला नेला. त्याच्यामुळे आता हा प्रकार दाबण्याचा काय विषय नाही. सगळे जो पण व्हायला लागले तर दाबायचं कुठे. झालेलं कृत्य अतिशय गैर आहे, चुकीचं आहे. पण नाही, त्यांचा पक्ष वाढवण्याच्यासाठी ते प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यामुळं कोण काय म्हणते याला महत्व देण्यात आमची संघटना अधिक कशी जिल्ह्यात मजबूत होईल तो प्रयत्न.